मित्रांनो, पीक विम्याचा प्रश्न थोडा थोडा आता आपल्याला सुटताना दिसतो. 20 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना खरीपचा पीक विमा मिळण्याचे संकेत दिसत आहेत. राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विम्यासाठी 526 कोटी रुपयाचा विमा हिस्सा भरला होता. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख शेतकऱ्यांचे सुमारे 14 कोटी रुपये होते. पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आली आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून जानेवारी अखेर पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकाची लागवड होते. याशिवाय कांदा व अन्य पिके देखील घेतले जातात. राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 14 लाख शेतकऱ्यांची पिकाचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने स्वतः विमा सुरक्षित रक्कम भरून जे शेतकरी पात्र आहेत, आता आपण कोणत्या पिकाचा विमा भरपाई मिळेल हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मित्रांनो, आता याच्यात अर्जदार शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातले 94 लाख शेतकऱ्यांनी भरलेला हिस्सा 526 कोटी रुपये, राज्य व केंद्राचा हिस्सा 1860 कोटी रुपये. मित्रांनो, 20 जानेवारीनंतर पीक विमा मिळण्याचे आपल्याला संकेत दिसून येत आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.